पुण्यामध्ये भाजपाचे आमदार सुनील कांबळेंची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे। जितेंद्र सातव असं या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये एका उद्घाटनाप्रसंगी अजितदादांच्या उपस्थितीमध्ये ही मारहाण झालेली आहे। तर ससून रुग्णालयातून ही बातमी येते, पुण्यामध्ये भाजपाचे आमदार सुनील कांबळेंची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली। आपण दृश्यांमध्ये पाहतोय पुण्याचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर। भाजपाचे आमदार सुनील कांबळेंनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली आहे, काय माहिती समोर येते? पुण्यात ससून रुग्णालयामध्ये एका तृतीयपंथीयांच्या वॉर्डसाठीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता, ज्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे हजर होते। या कार्यक्रमाच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला। अत्यंत गंभीर गोष्ट आहे। भाजपाचे जे आमदार आहेत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सुनील कांबळे यांनी एका अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याचं व्हिज्युअल्स मध्ये पण दिसतंय आणि त्या अगोदर देखील असा झटापटीचा प्रकार या ठिकाणी घडला। इतकंच नाही तर एका पोलीस शिपायाला देखील या आमदाराकडून मारहाण झाल्याची माहिती मिळते। सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारलं, एका अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारलं, एका आमदाराकडून अशा पद्धतीच्या हात उचलण्याच्या गोष्टींपर्यंतचं हे वागणं अत्यंत अशोभनीय। सार्वजनिक कार्यक्रमाची घटना घडली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर हा सगळा प्रकार घडलेला आहे। बघावा लागणार आहे या सगळ्या गोष्टीनंतर जे वेगवेगळे पडसाद उमटतात त्याचे परिणाम नेमके काय होतील। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण दृश्यांमध्ये बघतो भाजप आमदारांनी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला ही मारहाण केलेली आहे।